ब्राईट आहे खऱ्या अर्थानं वर्णे संघाचं. त्यांचा संघ देखील खऱ्या अर्थानं ज्यांच्या वतीने ही स्पर्धा घडवण्यात आली अर्थातच वर्णे संघ देखील उद्याच्या रात्रीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलचा सामना खेळताना दिसेल. अभय तिवारी यांना देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती येऊन असताना सवा. चला बॅटर प्लीज बी फास्ट, लवकरात लवकर दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करा. नूर आणि उदय कोलंबे हे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत सलामीच्या भूमिकेमध्ये. चला फिल्डिंग लवकरात लवकर सजवून घ्या. टॉस जिंकत उत्कर्ष सावले संघानं फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय कारण धावा चेस होणं सोपं आहे या मैदानावरती. जितक्यात कमीत कमी धावांपर्यंत तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला रोखू शकता तितक्या तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करा आणि उत्तराच्या खेळामध्ये त्या धावा चेस होऊ शकतात. हेच सर खऱ्या अर्थानं चिन्ह राहील आजच्या रात्रीमध्ये. धावा खऱ्या अर्थानं एका मॅचचा विचार करत असताना एकाच मॅच मध्ये धावा डिफेंड झाल्या आणि बाकी सर्वच मॅच मध्ये धावा या चेसिंग झाल्यात आणि त्याच अनुषंगाने उत्कर्ष सावलेनं लगेचच टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला या मॅच मध्ये. थोडा उशिरानं आपण धावतोय या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये. कृपया करून आपण सहकार्य करा. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्षमय स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित प्रत्येक मान्यवराचं देखील मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करत घेऊन जातोय मॅच नंबर 3 उत्कर्ष सावले आणि त्यांच्या अगेन्स्ट वरची खोपोली या दोन संघादरम्यानची मॅच. टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय. आता या फिल्डिंगच्या निर्णयावरती किती धावांपर्यंत रोखू शकतो प्रतिस्पर्धी वरची खोपोली संघाला यावरती देखील लक्ष आहे. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज सज्ज होते तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नूर आणि मॉन्टी सलामीची जोडी. बायकरमॅन नूर नगराध्यक्ष चषकामध्ये मालिकावीरचा किताब याच खेळाडूने कमावला आणि आता पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये नूर आणि त्याच्या समवेत मॉन्टी सलामीची जोडी आहे. तर बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय हरेश सज्ज होतोय. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. पंच तानाजी कडू सरांना विनंती आपण सतत ताकीद द्या खेळाडूंना. इथून विलंब नकोय. टाइम सेट केलाय आपण पाहताय 1:02 कालावधी झालाय. 1:17 पर्यंत 3 षटक संपणं अनिवार्य, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कल मध्ये अतिरिक्त घ्यावा लागेल. पहिला बॉल जसा पडेल तशी वेळेला सुरुवात होईल. या गोष्टींकडे लक्ष द्या. फिल्डिंग करणारा उत्कर्ष सावले संघ या सूचनांकडे आपण लक्ष द्या. गेम इज ऑन. दोनही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. एक चांगला क्रिकेट दोन संघांकडून पाहायला मिळो हीच अपेक्षा आहे. पहिलाच बॉल फुल टॉस इनफिल्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक पॉवर प्लेचा निर्बंध आहेत त्याचाच फायदा आहे. जसा बॉल आलाय तसा पाठवलाय सीमा पार. 4 धाब्यांकरिता येतोय मॉन्टीच्या बॅट मधून हा अप्रतिम दर्जेदार चौकार. बॉल मध्ये चौकार. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय प्रथम बॅटिंग करण्यासाठी भाग पडलं
चोख प्रत्युत्तर दिलं या मॅच मध्ये मॉन्टीच्या चौकारानं. दुसरा बॉल घेऊन तयार हरेश. हरेशचा बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, क्रॉस द बॅट, ऑन साइडला फटका केलायचा होता परंतु इथे कमबॅक केलाय ओव्हर नंबर 1 मध्ये हरेश मालीनं. दुसरा बॉल येतोय निर्धाव. निर्धावानं धावसंख्या थांबेल 4 या आकड्यावरती. दुसरा बॉल निर्धाव. थोडस करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. या ऐकूयात आपण विनोदजी सोलंकी सर यांचा आवाज. हॅलो, धन्यवाद शिवमानी. इथे मात्र बघितलं काऊ कॉर्नर रिझनच्या डोक्यावरून जातो चेंडू, आउट ऑफ द पार्क, षटकार. कुणाला घाबरत नाही. हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे. नक्कीच डीजेची सुद्धा स्तुती केली पाहिजे. आपण पाहतो मैत्री चषक 2025 वरणाई क्रिकेट संघाने आयोजित 2025 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे तसेच सर्व मान्यवरांचे आपण मनापासून स्वागत करूया. वीरेश्वर मित्रमंडळ वरची गोपोली वर्सेस उत्कर्ष सावळे. उत्कर्ष सावळे संघाने नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते वरची गोपोली संघाला. उदय कोळंबे, मॉन्टी, चांगला चेंडू. इथे मात्र बॅटची कडा घेऊन नक्की जातो यष्टीरक्षकाकडे. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते. पहिले षटक प्रगती पदावर असताना 10. माझे साथी स्कोरर आविष्कार देशमुख. खरोखरच जर असं म्हणायला गेलं तर समालोचक पाठीचा गाणा म्हणजे गुण लेखक असतं आणि आविष्कार चांगलं काम करताय. आपण पाहतो स्कोरिंगचं खरोखरच काय सुंदर अक्षर आहे, त्याचं सुद्धा स्तुती केली पाहिजे. चांगला फटका. इथे मात्र हवाई फायर. क्षेत्ररक्षक मात्र तैरात आहे आणि झेल मात्र सुटतोय. आणि मी नेहमीच म्हणतो पकडोगे कॅच तो बोलोगे झकास, छोडोगे कॅच तो हो सत्यानाश. परंतु इथे मात्र नक्कीच थोडस खराब कामगिरी करतो तो सावळे संघ. जसं की 2 ने वाढवून पोचते 12 या आकड्यावरती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच सलामी जोडी मात्र मैदानात 12. जर पाहायला गेलं 6चे 6 चेंडू फलंदाज उदय कोळंबे अर्थातच मॉन्टी खेळला आणि 6 चेंडूमध्ये पॉवर प्लेचं षटक होतं. म्हणेल 12 धावा निश्चित रूपे आल्यात. म्हणजे जर पाहायला गेला ना आविष्कार तर 10 पेक्षा धावा जास्त आल्या तर नक्कीच एक पॉवर प्लेचा फायदा उठवला असं म्हटलं जातं. तर तो मात्र उठवलाय मॉन्टी याने. अर्थातच 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12. आपण पाहतोय नॉनस्टॉकला असणारा नूर, तो कोहिनूर हिरा आहे खऱ्या अर्थानं वरच्या गोपोली संघाचा. त्याने मागच्याच आठवड्यात पाहिला आपण वीरेश्वर मित्रमंडळ आयोजित नगराध्यक्ष चषक 2025 मध्ये मॅन ऑफ द सिरीजची किताब अर्थातच बाईक त्याने प्रदान केलेली. आणि मात्र काय खेळ केला होता त्यांनी, लाजवाब. 1 षटकाच्या समानंतर आज आपण पाहतोय आमचे संदेशजी म्हात्रे साहेब, त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच त्याचा सर्व मित्र परिवार इथे उपस्थित आहे. त्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आपण या आयोजन कमिटीच्या वतीने आपण पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. वळूया मैदानावरती. नवीन गोलंदाज येतो, गोलंदाजी मार्गवरती विवेक हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. सावळ्यात आपण पाहिलं नेहमीच जर पाहायला गेलं तर सावळा आणि सावळे हे वेगवेगळे संघ जरी असले परंतु याच्यामध्ये एकापेक्षा एक सरस गोलंदाज आहे. बघूया आता मात्र विवेक कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कारण की स्ट्राईकला फलंदाज खोपोली अर्थात वरती खोपोली संघाचा कोहिनूर हिरा अर्थात नूर. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतो आपण. 1 षटकाच्या समाप्तीनंतर आमचे मित्र प्रभाकरजी देशमुख यांचं सुद्धा मी नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतो. त्याने मात्र मला इथे संधी दिली त्याबद्दल नक्कीच त्यांचा आभार मानतो. इथे मात्र चांगला फटका नूरचा. 1 बाउन्स सीमा रेषेजवळ. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. 1 धाव निश्चित रूप भेटेल. मॉन्टी जरा घाई करत होता परंतु नूर त्याला सांगतोय अति घाई संकटात नाही, आपण जरा थांबूया. 1 धाव निश्चित रूप भेटतोय. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 धावा फळगत लागतात. आपण पाहतोय आमचे
विक्रांत मही गायकवाड हे सुद्धा उपस्थित आहे. आमच्या गुड्डा अक्षय देशमुख असतील, आमचे सुनील भाई, गमन भाई, ह्या सामन्याला पाहण्यासाठी सर्व आलेले मान्यवर आहेत. त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं थोडंसं गोलंदाजाला कान मंत्र देताना आपण पाहतोय. नक्कीच या संघाचा कर्णधार धावसंख्या मात्र पोहोचते 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मॉन्टी अर्थातच उदय कोळंबे स्ट्राइक वरती, चांगला फटका. इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. आलेला लाजवाब षटकार धावसंख्या 6 वरती ती पोहोचते 19 या आकड्यावरती. सध्या देऊया डीजे ऑपरेटरला. आमचा मैत्री चषक भारी. आणि नक्कीच मैत्री चषक भारी आपण पाहतो. KTC लाईव्ह टेलिकास्ट पाहतो आपण. खरोखरच एकदम सुंदर क्लॅरिटी, काय क्लॅरिटी आहे. नक्कीच त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. परंतु इथे मात्र मॉन्टी थोडीशी घाई करतो. सोपा झेल पडतो फलंदाज उदय कोळंबे यांच्या पारीचा तो खात्मा. पहिला हादरा बसतो तो वीरेश्वर मित्र मंडळ वरची गोपली संघाला. धावसंख्या असताना 19 संधी भेटते डीजे ऑपरेटरला. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. अरे गाजतय रवरने गावाला आमच्या मैत्री चषक भारी. आणि पहा आमचे प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्याकडनं मला समालोचकाला 500 रुपये आलेत. धन्यवाद साहेब. खरोखरच मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि नक्कीच प्रशंसा करतो या वर्णे क्रिकेट संघ वर्णे. खरोखरच नवीन गोलंदाज होते विनय नाईक. विनय नाईक येतो, ज्याला खोपोलीचा क्रिस गेल म्हटलं जातं, तो मात्र येतो आणि नक्कीच त्याची मात्र प्रशंसा केली पाहिजे. विनय नाईक सुद्धा हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. बरेच वर्ष पाहतो आपण एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, शांत आणि सैल फलंदाज आहे. परंतु त्याला मात्र इथे शांत फलंदाजी करणं गरजेचं आहे. आक्रमक पवित्र धारण करणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु गोलंदाजी मार करतो तो गोलंदाज विवेक. खरोखरच विवेकने षटकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक केलाय. पुन्हा एकदा काही बे निघाय काही बे निशाणा, जाना वसा वाशी पोहोच गए काशी. डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 19 दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण खरोखरच तिन्ही पंचांची सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे. आमचे सतीश साळुंके असतील, सुरेश पांडे सर असतील आणि तानाजी गोडे सर असतील, यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे. रिव्हर्स स्वीपचा फटका, दुधारी तलवार इथे मात्र फसते. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होते. विवेक याचा मात्र कौतुक करावं लागेल. एक षटकार घालल्यानंतर चांगलं कमबॅक करून देतो तो सावळे संघाला. चांगला फटका इथे मात्र बॅटची लिडी गेट लागते. गली रिजन मध्ये चेंडू जातो, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव भेटेल 2 षटकाच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद 10च्या सरासरीने 20 धावा होतात. संधी देऊया पुन्हा एकदा भिवेला. मैत्री चषक भारी गाजतय रवरने गावाला आमचा मैत्री चषक भारी. गाजतय रवरने गावाला आमचा मैत्री चषक भारी. धन्यवाद. आणि आपण नक्कीच माझ्यासाठी समालोचक मगाशी म्हटले होते की चेसिंग म्हणजे 90% चेसिंग इथे होत्या आणि डिफेंड मात्र 10% येते. परंतु इथे मात्र वरच्या गोपली संघाने 2 षटकांमध्ये 20 धावा तर जरूर केल्या, परंतु अजूनही 2 षटकं बाकी आहेत मला वाटतं. आणि या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढवा लागतील. कारण की जर पाहायला गेलं तर उत्कर्ष सावळे हा संघ सुद्धा तितकाच ताकदवान, तो नक्कीच पनवेल तालुक्यातला एक नावाजलेला असा संघ. परंतु जर पाहायला गेलं तर एक बाजू आपण पाहतो खालापूर तालुक्यातला संघ, तर दुसरा पाहतो आपण पनवेल. नक्कीच आमचे कलवार आकाश शेठ कलवार यांच्या लगातार 3 षटकार कोणी मारू द्या 1000 रुपये पारितोषिक झालंय. तसेच तैबू यांच्याकडनं 500 रुपये. नक्कीच इथे मात्र भारतातल्या सर्व बँका बंद आहेत, परंतु इथे मात्र त्यांचं ATM मात्र चालू ठेवलं. आकाश शेठ कलवार असतील, तैबू असतील, आम्ही त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नवीन गोलंदाज होते करण माळी. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. कारण की 2 षटक जर पाहायला गेलं तर विवेक
विवेकने किफायती षटक टाकलंय, कारण की 8 धावा दिल्यात आणि त्यामध्ये जो महत्वाचा फलंदाज होता, घातक फलंदाज होता उदय कोळंबे याला मात्र माघार घातलंय. करण चांगला फटका, इथे मात्र हवाई फायर, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती, प्रयत्न खूप चांगला केला होता. जिथे असं वाटलं होतं षटकार जातोय का, परंतु तो मात्र अडवला इथे आणि एकच धाव भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 21 या आकड्यावरती. मी जय 11 जिथे संघाचा कर्णधार आणि पळसपे संघाचा कर्णधार यांना विनंती करतो आपण त्वरित येते. पळसपे संघाचा कर्णधार आणि जिथे 11 संघाचा कर्णधार आपणास विनंती आहे की यानंतरचा सामना आपला तर आपण दोन्ही कर्णधारांनी आमच्या टच बॉक्सशी संपर्क साधायचा. करण गोलंदाजी मार करतो पुन्हा एकदा. इथे मात्र खराब चेंडू, ऑप्शनच्या बराच बाहेर जाणार चेंडू. पंच आमचे साळुंके सर सांगतात की स्वर चेंडू दंडित करतात. 1 ने वाढते ती पोचते 22 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपत्र असताना 22 धावा आपण पाहतोय. खरोखरच एक चांगलं असं आयोजन आपण वर्णाई क्रिकेट संघ वर्ण आयोजित मैत्री चषक 2025 नक्की सर्व आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. एवढं सुंदर आयोजन पाहिलं, फ्रंट लाईट सुंदर, परंतु इथे मात्र रिव्हर्स चा फटका आणि नूर हाच तो नूर का ज्याने खोपोलीमध्ये आत्ता झालेल्या सामन्यामध्ये खरोखरच सोळो की पळ गेलं गोलंदाजाला. मात्र आता शांत बसतात गोलंदाज या नूरला. धावसंख्या इथे मात्र स्थिर होते. डॉट चेंडूची समाप्ती होते. 1 गडी बाद 22. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना असताना पुन्हा एकदा गोलंदाज करण एक चांगली गोलंदाजी करतोय, पूर्णपणे कमबॅक करून देतोय तो. नक्कीच उत्कर्ष सावळे संघामध्ये जर जो विचार केला फलंदाजीचा तर नक्कीच एकापेक्षा एक सरस फलंदाज आहे. परंतु इथे मात्र काऊ कॉर्नर रिझनमध्ये मारलेला फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. एकच धाव भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 23 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपत्र असताना 23 धावा. असं वाटलं होतं मॉन्टी जेव्हा होता तर माझे साथी स्कोरर देशमुख सर सुद्धा म्हणत होते की 40, 45, 50 धाव होत आहेत का, परंतु मी म्हणाल उत्कर्ष सावळेचा जे गोलंदाज आहे त्याने पूर्णपणे कमबॅक केलंय आणि जो धावसंख्येचा उच्चांक होता तो मात्र फेल. 3 षटकासाठी विनेसाठी तब्बल आमच्या आकाश षटकार यांच्याकडनं 1000 रुपये. चांगला फटका पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं इथे मात्र रनिंग पाहिलं आपण नूरचं आणि 2 धाव भेटतात. धावसंख्या 2 ने वाढते ती पोचते 25 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपत्र असताना 25 आकडा. जसा आपण पाहतो माझे साथी स्कोरर मला सांगतात की जसा आलेख उंचावतोय परंतु इथे मात्र कुठेतरी खाली येताना दिसतोय तो वीरेश्वर मित्रमंडळ वरची घोबली संघाचा. चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू, ब्रह्मास्त्र वापरलेला. 1 धाव तर निश्चित भेटेल. बघा दुसरी धाव घेतात का आणि इथे मात्र दुसरी धाव होते पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते ती पोचते 27 या आकड्यावरती. अजूनही या षटकाचे काही चेंडू बाकी आहेत. तिसरं षटक प्रगतीपत्र असताना माउंटी बाद झाल्यानंतर असं वाटलं कुठेतरी थोडासा अडचणीत सापडतो का तो वरची खोपोलीचा संघ, परंतु नूर आणि विनय नाईक यामध्ये क्षमता आहे त्या अडचणीमधून बाहेर काढण्याची. तो मात्र फलंदाजी करतोय. स्ट्राईकला फलंदाज अर्थातच क्रिस गेल खोपोलीचा विनय नाईक. इथे मात्र खराब चेंडू, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत, जमिनीला समांतर करतात. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 28 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपत्र असताना 1 गडी बाद 28. विवेक चांगली गोलंदाजी केल्यानंतर आता करण मात्र पुन्हा एकदा चांगलं नक्कीच कमबॅक करून देऊ शकतो या षटकामध्ये. चांगला फटका, इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. हा आलेला देखणा फटका, षटकार, संधी भेटते डीजे अबोर्ड. नंबर 45
आयवा कॅच काय झेल पकडला पा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय बघा. हा आणि जर्सी नंबर 45 नक्कीच त्याचं मात्र कौतुक करावं लागेल. चांगला झेल पकडला परंतु धावसंख्या 6 ने वाढते ती पोहोचते 34 या आकड्यावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर असं वाटलं होतं कुठेतरी करण हा चांगली गोलंदाजी करतो परंतु शेवटच्या षटी जी विनय नाईकने फलंदाजी केली लाजवाब. आमचे आकाश शेठ कलवार यांचं प्राइज आहे मात्र 3 षटकारासाठी आणि तैबूचं 1000 रुपये आणि 500 रुपये 1500. परंतु इथे मात्र एक षटकार लगवलाय तो फलंदाज विनयने नवीन गोलंदाज होते गोलंदाजी मार्गवरती शेवटचं व अंतिम षटक घेऊन गोलंदाज अतुल मारू. चला पळसपे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी जिथे संघाचा कर्णधार आपल्याला विनंती करतो आपण इथे यायचं नाणेफेकीचे कॉल होतील. मी सन्मान्य विक्रांत गायकवाड साहेबांना विनंती करतो आपला शुभ असते टॉस का बॉस अर्थातच नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मी विक्रांतजी गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपला शुभ असते टॉस का बॉस अर्थातच नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आणि अशा तऱ्हेने जिथे हा नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आपला जो निर्णय असेल तो निर्णय त्वरित कळवायचा आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची. नूर मात्र बाद होतोय आणि तंबूत परतल्यानंतर नवीन फलंदाज तिथे गौरव दुसरा हादरा बसतोय तो वीरेश्वर मित्रमंडळ वरची उपली संघाला. नूर एलबीडब्ल्यू बाद होऊन तंबूत परततोय असं वाटलं तर नूर काहीतरी करिश्मा करेल परंतु या मैदानावरती पूर्णपणे जे त्यासाठी आलेले प्रेक्षक पाहण्यासाठी त्याला मात्र पूर्णपणे नाराज केलंय त्यांनी आणि नक्कीच डगआउट मध्ये परततोय नवीन फलंदाज होते गौरव सकपाळ. हा सुद्धा एक चांगला अष्टपैलू खेळाडू वीरेश्वर मित्रमंडळ वरची उपली संघाचा. चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच फाईन मध्ये चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 38 या आकड्यावरती. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावर असताना 2 गडी बाद 38. शेवटचं षटक नेहमीच देशमुख सर जर पाहायला गेलं तर हाणामारीचं मांडलं जातं आणि त्या प्रकारे इथे मात्र फलंदाजी होते ती फलंदाज गौरव. चांगला चेंडू इथे मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. एक धाव तर निश्चित भेटेल चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेने केलं. एक धाव तर निश्चित भेटेल धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 39 या आकड्यावरती. 39 धावा फळकारू लागतात. आमचे बाळा धुमाळ सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. शेवटचं व निर्णायक षटक बघूया कुठल्या संघाकडे जाते हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे कारण की एका बाजूला पाहिला आपण वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची उपली तसंच दुसऱ्या बाजूला उत्कर्ष शावळे या जास्तीत जास्त धावा या प्रयत्न असतील वरच्या उपलीचे परंतु तो प्रयत्न नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न करेल कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करेल तो उत्कृष्ट शावळे संघ. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अतुल माळी. इथे मात्र खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतात जमिनीला समांतर करतात धावसंख्या 1 ने वाढते. धावा कशा येऊ परंतु येणं गरजेचं आहे. धावसंख्या 1 ने वाढते ते पोहोचते 40 या आकड्यावरती. 2 गडी बाद 40 ते शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना फुलटा चेंडू लोअर फुलटा चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू करकळत चाललाय सीमा रेषेच्या जवळ आलेला लाजवाब शेवटच्या क्षणी चौकार धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 44 आकड्यावरती. संधी भेटते बीजा ब्रेडरला. आयोजन केलंय दमदार आयोजन केलंय दमदार आयोजन केलंय दमदार मनोज झरे या दादाच्या नियोजनात हाय पावर नियोजनात हाय पावर नियोजनात हाय आणि नक्की सुद्धा कौतुक करावं लागेल. एकापेक्षा एक सरस गाडी लावून सर्व प्रेक्षकांची मात्र मन जिंकली तर धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 44 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 2 गडी बाद 44. अतुल माळी थोडासा मागड आता मात्र राहताना दिसतोय कारण की अजूनही
या षटकातले चेंडू बाकी आहे. धाव एक तर निश्चित भेटेल. बघूया दुसऱ्या क्षेत्ररक्षण मात्र तयार आहे आणि चांगला थ्रो आणि फलंदाज गौरव यांच्या बारीत होते घटना आणि नक्कीच धावा धोरणामध्ये क्रिकेटमध्ये आत्महत्या करणं म्हणजे धावसंख्या 1 ने वरती पोहोचते 45. 3 षटकाचे 3 विकेट मात्र पडले. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 45 संधी भेटते डीजे ऑपरेटरला. चौकर षटकार मारी मैदानावर खेळाडू आज चौकर षटकार मारी अरे गाजतैरावर 45 धावा फलकारू लागतात. शेवटचं षटक बाकी आहे. अजूनही एक चेंडू मला वाटतं बाकी आहे या षटकातला. हर्षद नॉन स्ट्राईकला चांगला फटका. इथे मात्र काय फटका होता. क्लास दाखवली ती फलंदाज क्रिस गेल अर्थातच विनय नाईकने धावसंख्या 6 ने वरती ती पोहोचते 51 या नक्कीच आकड्यावरती जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 52 धावांची आवश्यकता होती उत्कृष्ट सावळे संघाला. तोपर्यंत संधी देऊया डीजे ऑपरेटरला. गावाला आमचा मैत्री चषक भारी गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. हॅलो नक्कीच आपण पाहतो रायगडचा मास्टर माइंड संजय सोळंकी हा मात्र इथे उपस्थित आहे. नक्कीच आमचे वर्णाई क्रिकेट संघ वर्ण मैत्री चषक 2025 मध्ये मी त्यांना विनंती करतो की आपण मात्र या स्पर्धेचं नक्कीच आपल्या गोड शब्दात कौतुक करावं. 2 शब्द मात्र आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो पहिले तर मी आभार मानतो प्रभाकर देशमुख आणि मैत्री चषकचे सगळे आयोजक ज्यांनी आम्हाला इकडे बोलवलं आणि आमचा मान सन्मान केला. तसंच जेव्हा मैत्री चषक हा जेव्हा डिक्लेअर झाला तेव्हा आम्ही सांगितलेलं की आमची एंट्री ठेवा, परंतु काही कारणास्तव त्यांनी थोडा नावामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला सुभाषनगर आणि साहेबानगर, त्यामुळे एंट्री करता आली नाही. परंतु खरंच आम्ही आल्यानंतर इथं बघतो की खरंच चांगलं असं आयोजन आहे. म्हणजे उजेड असं चांगलं विकेट चांगली आहे आणि टीमही चांगली सहकार्य केलं सगळ्या संघांनी. तर अशी टुर्नामेंट बऱ्याच ठिकाणी क्रिकेटचा काळ संपत आला आहे, एंड आला आहे, तरी पण प्रत्येक वर्षी प्रभाकर दादा देशमुख यांची टुर्नामेंट असते आणि त्या टुर्नामेंटमध्ये आम्हाला त्यांनी जे आमचा इकडे बोलून आमचा जे सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि ह्या टुर्नामेंट अशी सतत अशीच चालू राहावी, कारण की बरेचसे काळखंड झाले की आम्ही एकत्र खेळतो आणि आज 40+ पण क्रिकेट एकत्र खेळतो आणि एवढी वर्ष टुर्नामेंट चालवणं. तसेच ते 3 भाऊ आहेत, तिन्ही भावांना मी ओळखतो, प्रदीप, संदीप आणि प्रभाकर. त्यातनं एक भाऊ त्यांचा आमच्या सोबत होता, जो प्रदीप आमच्या सोबत खेळायचा, संदीप लेदर बरोबर, ते देवारने झाली त्यांचं. परंतु प्रभाकर आणि प्रदीप या दोघांनी ही टुर्नामेंट आणि त्यांचे जे मित्र सहकारी त्यांनी जे चालू ठेवली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि असंच तुम्ही पुढेही क्रिकेटसाठी सतत कार्य करत राहावं ही शुभेच्छा देतो या टुर्नामेंटला. आम्ही माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद संजय सोळंकी. खरोखर आपण मोलाचा सल्ला दिला की या जे सातत्य ते मात्र सातत्य राखलं या स्पर्धेत. या वर्णाई क्रिकेट संघ वळणे मैत्री चषक अर्थातच त्यांचे सर्व आयोजक असतील, त्यांना जेवढे जेवढे सहकार्य करायचे असतील त्या सर्वांचा आपण पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूया. वळूया मैदानावरती जिथे 24 चेंडूमध्ये गरज होती 52 धावांची 51 धावा फलकायला लागला. 52 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो गोलंदाज विशाल पाटणुसकर हा मात्र गोलंदाजी मार्गावरती येतो. तर फलंदाजी साठी निशांत माळी आणि हरीश माळी. खरोखरच जर पाहायला गेलं तर उत्कृष्ट सावळे संघाची ही सलामी जोडी बरेच वर्ष मी पाहतो यांना. खरोखरच त्यांचा खेळ मात्र जर पाहिलं तर रसायन विभागामध्ये पेनलमध्ये खरोखरच सुंदर खेळ केला, परंतु आज मात्र या मैदानावरती कसा खेळ करतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की 52 धावाचं एक भलं मोठं डोंगर उभारलं ते मी म्हणेल वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची गोपरी संघाने.
जर विशाल पाटणसकडनं 2 चेंडूमध्ये 2 विकेट जरी मिळवले तर आमच्या आकाश शेठ कलवार यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. परंतु जर पाहायला गेलं तर नक्कीच 52 धावा करायच्या आहेत. त्यामध्ये उत्कृष्ट सावळे संघामध्ये सुद्धा तेवढी क्षमता आणि ती क्षमता मात्र दाखवतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. निशांत माळी आपण पाहतो स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला फलंदाज हरीश माळी. दोन्ही बंधूची जोडी पाहतो आपण मैदानावरती. दोन्ही ताकदवर फलंदाज आहे. पहिला पॉवर प्लेचा षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला कराव्या लागतील कारण की एक भले मोठं डोंगर 52 धावांचं पाठलाग करायचं तर हा पाठलाग कसं करतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. चांगला चेंडू इथे मात्र पॉइंट वरती टॅप केलेला चांगलं क्षेत्ररक्षण होतं. खरोखरच तेवढा सुंदर थ्रो होता परंतु रनिंग जर पाहिली ना आपण लाजवाब. धावसंख्या इथे मात्र 1 नसरी गणाची होतं. धावसंख्या होते ती 1. तसेच यांच्याकडनं 3 विकेट कोणी घेतले तर 500 रुपयाचा पारितोषिक आला. आणि जर पाहायला गेलं तर भाई अर्थातच विशाल साकपाळ विशाल यांचं पाटडोसकर यांचं मात्र कौतुक करायला गेलं. पहिला चेंडू मात्र खरोखरच चांगला टाकलेला. स्ट्राईकला आता मात्र फलंदाज होते हरीश माळी. मिशन माळीने मात्र आपलं बँक अर्थातच अकाउंट ओपन केलं 1 या धावसंख्येने. 52 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा होणं गरजेचं आहे आणि उत्कृष्ट सावळे संघाचे सुद्धा ही जे पाठीराखेत खेळायचे खेळाडू असतील त्यांची एक आशा असेल की जास्तीत जास्त धावा होणे. परंतु इथे मात्र चांगला चेंडू टाकतो गोलंदाज विशाल पाटणसकर. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र तिथंच स्थिरावते 1. विशाल पाटणसकर इथे मात्र मला वाटतं दुसरा चेंडू खरोखरच सुंदर असा हाताळला होता. फलंदाज हरीश माळी याला मात्र समजला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर असं की तिथे स्थिरावते. पहिले षटक प्रगतीपथावर असताना 1. चांगला चेंडू पॉइंटच्या डोक्यांना मारण्याचा प्रयत्न होता. सोपा झेल फलंदाज हरीश माळी यांच्या पारीचा घटना. पहिला आदरा बसतो तो उत्कृष्ट सावळे संघाला. संधी भेटते डी ऑपरेटरला. इथे मात्र नवीन फलंदाज तिथे प्रवीण भोजने हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. बरेच वर्षाला पाहतो एक हार्ड हिटर फलंदाज आहे. परंतु इथे मात्र या मैदानावरती चांगला प्रवीण भोजने नक्कीच बरेच वर्ष पाहतो आला. परंतु या मैदानावरती आता चांगला खेळ करावा लागेल कारण की जर पाहायला गेलं एवढं चांगलं आयोजन आहे आणि आपण ट्रॉफी पाहतोय. खरोखरच सुंदर अशा ट्रॉफी आहेत. याला जर ट्रॉफीला जर आपल्याला मिळवायचं असेल तर हा सामना तितकाच महत्वाचा आहे. जिंकणं महत्वाचं आहे. 3 चेंडू मात्र समाप्ती झाली. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद एक थोडीशी बिकट अवस्था मी म्हणेल उत्कृष्ट सावळे संघाची. पुढचा चेंडू चांगला फटका. इथे मात्र आमच्या टॉस बॉक्स मध्ये सलामी देते. चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. षटकार स्थानावरती दिसते 7 या आकड्यावरती. संधी भेटते डी ऑपरेटरला. अगोदर म्हटलं तर तो गेला फलंदाज प्रवीण एक धाकड फलंदाज दिसतो आणि नक्कीच त्यामध्ये क्षमता चौकार षटकार मारण्याची आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट करतो. चेंडू जातो लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या 6 ने वाढती बसते 7 या आकड्यावरती. एक गडी बाद 7. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना प्रवीण आता मात्र आपले इरादे स्पष्ट करतो.
पुन्हा एकदा चांगला फटका आणि इथे मात्र काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू जातो. 1 बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढताना ती पोहोचते 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा दिव्या संधी डीजे ऑपरेटरला. सारी म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ दे आम्हा योग. त्याचं मात्र कौतुक केलं या डीजे ऑपरेटरने. डीजे ऑपरेटरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 11 धावा फलकावरती लागतात. 1 गडी बाद 11 असं वाटलं होतं. विशाल पाटणुसकर ज्याने एक नक्कीच महत्वाचा बळी मिळवला होता, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक केला. आलेला प्रवीण याने पहिल्या चेंडूवरती षटकार मारला आणि त्यानंतर मारलेला चौकार ला जवाब. धावसंख्या फलकावरती लागतं 11. 1 गडी बाद 11. आता मात्र थोडासा नूर कानमंत्र देताना आपण पाहतो विशालला तो कानमंत्र कितपत काम करेल हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की आपण पाहतोय लॉंगॉन रिजन मध्ये आपण पाहतोय मॉन्टी कोलंबे अर्थात उदय खराब इथे मात्र यष्टीरक्षण पाहिलं, परंतु चांगला कमबॅक केला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही गरज असेल 41 धावांची संधी भेटते डीजे ऑपरेटरला. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. अरे गाजतैरावर आता मात्र नवीन गोलंदाजी मार्गावरती रुपेश मात्रे हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची उपरी संघाचा कारण की बराच वेळा पाहिला याला सलामीला म्हणजे पहिली गोलंदाजी करतो, परंतु आता मात्र थोडस मी म्हणेल दुसरं ओव्हर त्याला मात्र देण्यात आला आहे. दुसरं षटक टाकतो तो रुपेश मात्र स्ट्राईकला असणारा फलंदाज. निशांत माळी आपल्या वैयक्तिक 1 धावावरती खेळतोय. तर संघाची धावसंख्या आता आपण पाहतोय तर 11. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11. रुपेश मात्र गोलंदाजी मार्गावरती तर स्ट्राईकला फलंदाज निशांत माळी. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला चेंडू. फलंदाज मात्र आषाढ भूत नजरेने पाहत राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर तिथेच स्थिरावते ती मात्र 11. 1 गडी बाद 11. दुसरं षटक प्रगती पथावर असताना देशमुख सर जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये मोठमोठे प्रहार होणं गरजेचं आहे. 2 विकेटसाठी लगातार 1000 रुपये आकाश शेट कलवार यांच्याकडनं रुपेश मात्रेसाठी. चांगला फटका इथे मात्र त्याचं बक्षीस लावलं. चेंडू जात आउट ऑफ द बार. लांबच लांबचा दूरवरचा आलेला सर्वात लांब षटकार दर्शक साने वाटतं ती पोहोचते 17 या आकड्यावरती संधी भेटते डीजे ऑपरेटरला. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री. मला वाटतं वर्ण गावातून चेंडू शोधवून यावा लागेल. एवढा लांबवरचा मारलेला षटकार फलंदाज निशांत माळी याने. खरोखरच निशांत माळी याचं कौतुक करावं लागेल. मला वाटतं सर्वात लांब मारलेला षटकार. 3 विकेट घेतले तर तेव्हा यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. परंतु इथे मात्र मी म्हणेल रुपेश मात्रेवरती केलेला प्रहार तो मात्र कुठेतरी थोडासा जिवारी लागला असेल गोलंदाज रुपेशला. परंतु रुपेश सुद्धा एक चांगला गोलंदाज, कमबॅक करण्याची क्षमता. परंतु निशांत माळी आणि प्रवीण आता मात्र आपले इरादे स्पष्ट करताना दिसतात. दोन्ही फलंदाज आक्रमक रूप धारण केलं या दोन्ही फलंदाजांना. असं काय 6 ने वाटते ती पोचतं 17 या आकड्यावरती. 1 गडी बाद 17. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना
आणि जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतो KTC लाईव्ह यांचं नेटवर्क आपण पाहतो एकदम क्लिअरिटी काय आहे, एकदम जबरदस्त लाजवाब. 17 धावा मात्र फलकावरती लागतात. एक गडी बाद 17. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना खराब चेंडू इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पुन्हा चेंडू जातो आउट ऑफ द पार्क आणि तानाजी गडी हरांत येतोय हा लाजवाब षटकार. टाकायची गोलंदाज रुपेश मात्र याला, परंतु निशांत माळी सुद्धा एक हुशार फलंदाज. बरेच वर्ष उन्हाळे पावसाळे त्याने मात्र क्रिकेटमध्ये काढलं. त्याचा अनुभव काय तो मात्र या मैदानावरती दाखवताना दिसतोय. आतापर्यंत लगातार दुसरा षटकार मारतोय तो फलंदाज निशांत माळी. 13 धावावरती घेतोय. प्रवीण त्याला मात्र चांगली साथ देतो 10 या आकड्यावरनं. नक्कीच दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक गडी बाद 23. एक गडी बाद 23 जर पाहायला गेलं तर अजूनही जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये 29 धावांची गरज ती उत्कर्ष सावळी संघाला. 15 चेंडू 29 धावा जर अशाच प्रकारे फलंदाजी होत राहिली तर निश्चित रूपी विजय निश्चित उत्कृष्ट सावळी संघाला. परंतु रुपेश मात्र याला मात्र कमबॅक करावं लागेल. रुपेश मात्र याला कमबॅक करायला लागेल. बॅक टू बॅक 2 षटकार नक्कीच मारले फलंदाज निशांत माळीने आणि षटकारांची हॅट्रिक होते का हे पाहणं सुद्धा गरजेचं या मैदानावरती. वर्णाई क्रिकेट संघ वर्ण आयोजित मैत्री चषक. चांगला चेंडू इथे मात्र गॅप काय लाजवाब आहे बघा. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहिलं, परंतु 2 धाव निश्चित वाटते. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 25 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 25 धावा. निशांत माळी काय फलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे शांत होता, परंतु त्यानंतर आक्रमक रूप धारण केलं फलंदाज निशांत माळी याने. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा 2 धावा निश्चित घेतल्या. धावसंख्या फलकार लागतात 25. पुन्हा एकदा मी म्हणेल पंच आमच्याकडे वळतात जमीन आज समांतर करतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 26 या आकड्यावरती. थोडस खराब चेंडू टाकतोय आणि नक्कीच थोडस दडपण असेल मी म्हणेल गोलंदाज रुपेश मात्र 2 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल गोलंदाज रुपेश मात्र याला. पुन्हा एकदा चांगला चेंडू गली रिजन मध्ये आता मात्र बॅटची गडा घेऊन जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव निश्चित भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 27 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 27 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरूर आल्या होत्या, परंतु त्यानंतर मी म्हणेल जी निशांतने फलंदाजी केली आहे ना लाजवाब वाकडनं जोगी फलंदाजी केली आहे त्याला मात्र चांगली साथ देतो तो फलंदाज प्रवीण. उलटा चेंडू इथे मात्र नक्कीच लाजवाब फटका. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. काय क्षेत्ररक्षण होतं नक्कीच भागू यांचा आणि अर्थातच फलंदाज बाद होतो तो. आणि अशा तऱ्हेने प्रवीण मात्र बाद होऊन तंबूत परततो. प्रवीणचा जर विचार केला तर 3 चेंडूचा सामना केला. तब्बल 10 धावा त्याने कुठल्या होत्या. 2 षटक. दुसरं षटक आता मात्र एकच. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 24 धावांची. 12 चेंडू 24 धावा जर विचार केला तर 12च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज येते फलंदाज ऋषिकेश
हा सुद्धा एक चांगला चेंडू फलंदाज 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे आणि 28 धावा मात्र फलकारावे लागतात. 2 गडी बाद 28. रुपेश थोडासा मागणा पडलेला दिसतोय कारण की रुपेश मात्रेच्या गोलंदाजावरती तब्बल 17 धावा कुठल्या या फलंदाज निशांत माळीने. चला सामना पंच लवकरात लवकर नक्कीच चालू करावा. बराचसा वेळ झाला आणि जर विचार केला तर या सामन्यामध्ये बरीचसा वेळ आपण घेतला, परंतु आपण विनंती करूया लवकर सामना चालू करण्यासाठी. स्ट्राईकला असणारा फलंदाज ऋषिकेश, नाही स्ट्राईकला असणारा फलंदाज निशांत, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज ऋषिकेश. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा फलकावरती येत आहेत. अर्थातच येणाऱ्या अजूनही 12 चेंडूमध्ये गरज असणार होती 24 धावांची. गोलंदाजी मार्ग करतीये गोलंदाज रोहित पाटील. चांगला चेंडू रोहितचा, बघा टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिलेला चेंडू. फलंदाज निशांत मात्र आशात भूत नजरेने पाहत राहते, पूर्णपणे शांत होते आणि डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र समीकरण बदलते. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये गरज होती 24 धावांची. चांगला चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेते. नक्कीच एकदा बॅट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण मात्र काय जोराने होतो. नक्कीच जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 29 या आकड्यावरती. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये गरज होती 23 धावांची. 10 चेंडू 23 धावा. नक्कीच तिसरं षटक प्रगतीपत्र असताना आणि रोहित पाटील याला मात्र कमबॅक करून द्यायला लागेल. जर पाहायला गेलं तर निशांत माळी, त्याला साथ द्यायला आलेला फलंदाज ऋषिकेश, हे दोन्ही फलंदाज सुद्धा नावाजलेले. खरोखरच त्यांचा जर खेळ पाहिला तर लाजवाब आहे, परंतु कशा प्रकारे खेळ करतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज निशांत पाटील, सॉरी रोहित पाटील. चांगला चेंडू नव्हता इथे, खराब चेंडू, शॉर्ट पीच टाकला चेंडू, त्याचा मात्र खरपूस समाचार घेतो फलंदाज ऋषिकेश. ऋषिकेश मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती चेंडू पाठवतो आउट ऑफ द पार्क. षटकार संधी भेटते डीजे ब्रॉडर. दादानी आज घेतलाय बघा हो पुढाकार, घेतलाय बघा हो पुढाकार, घेतलाय बघा हो पुढाकार. तानाजी कडू दादाच आयोजन करताना जळगाव. इथे मात्र पाऊल घेऊन मात्र फलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवरती षटकार लागतोय. धावसंख्या पोहोचवतोय 35. 2 चेंडूवरती तर 2 विकेट घेतले तर तब्बल 1000 रुपये आकाश शेठ कलवारांचे, परंतु त्यांचं एटीएमचं पासवर्ड अजूनपर्यंत भेटत नाही कोणाला. ते भेटणं सुद्धा गरजेचं आहे. रोहित पाटील चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका आणि खराब इथे मात्र क्षेत्ररक्षण होतं. 4 धाव निश्चित भेटतात. जसं जसं आकाश शेठ कलवार पारितोषिक लावतात तसं मात्र चौकार षटकार जातात. धावसंख्या इथे मात्र 4 ने वाढते ती पोहोचते 39 या आकड्यावरती. येणाऱ्या अजूनही 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 8 चेंडू 13 धावा. जो गोलंदाज रोहित पाटील आता मात्र थोडासा मागणा भरतो तो वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची कोपरी संघातून खेळत असताना. 2 चेंडूमध्ये 2 षटकार. आता मात्र बघा आकाश शेठ कलवार हुशार आहे, उलट गणित लावतात ते. 2 षटकार आले तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक लावलाय, परंतु हा फलंदाज सुद्धा तेवढा हुशार आहे. ऋषिकेश आपला वैयक्तिक 2 चेंडू मात्र खेळला, त्यामध्ये तब्बल 10 धावा केल्यात. अजूनही येणाऱ्या जर पाहायला गेलं तर 8 चेंडू मध्ये गरज असणार होती 13 धावांची. 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. चांगला हा चेंडू बघा, जसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण या फलंदाज गोल क्षेत्ररक्षक गौरव यांच्याकडे.
धावसंख्या 1 ने वर्धन ती 40 या आकड्यावरती येणाऱ्या अजूनही 7 चेंडूमध्ये गरज असणारे 12 धावांची जर देशमुख सर विचार केला तर एखादा मोठा फटका जर मारला तर पूर्णपणे कमबॅक होऊ शकतो, अन्यथा वरची गोपली संघ हावी होऊ शकतो या सामन्यामध्ये. चांगला चेंडू इथे मात्र झेल बाद होऊ शकतो, खराब चेंडू होतो आणि नक्कीच कॅच मात्र सोडतो. जय मात्र पराजय करतो हे पाहणं सुद्धा गरजेचं. इथे मात्र 3 षटकाचा खेळ संपतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 41 येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज असणार होती 11 धावांची. शेवटचा चेंडू शेवटचा गोलंदाज कोण वापरतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तत्पूर्वी देऊया आपण संधी बीजा ब्रॉडरला. पाणी द्यायचंय, आपल्याला पाणी द्यायचं. साईनाथ महाराज की. नक्कीच बिझनेस सुद्धा आपण कौतुक करायला पाहिजे, परंतु कौतुक करावं लागेल उत्कृष्ट सावळे संघाचा निशांत माळी आणि त्याला मात्र चांगली साथ देतो ऋषिकेश. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज असणार होती हर्षद, नवीन गोलंदाज हर्षद. त्याला मात्र 6 चेंडू टाकायचे आणि त्या 6 चेंडूमध्ये त्याला मात्र वाचवायचे त्या 11 धावा. परंतु 2 चेंडूमध्ये 2 षटकार लागवले तर आमच्या आकाश षटकाला त्यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये. स्ट्राईकला फलंदाज निशांत माळी हा सुद्धा एक चांगला फलंदाज पाहतो आपण. सलामीला आलेला फलंदाज. खराब चेंडू आणि इथं खराब चेंडूचा भरपूर समाचार घेतो. धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 45 या आकड्यावरती. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये गरज असणार होती 7 धावांची. संधी देऊया बीजा ब्रॉडरला. चेंडूमध्ये अजूनही 7 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. हर्षद सुद्धा एक चांगला गोलंदाज आपण पाहिलं होतं मागच्याच आठवड्यात. काय कमालीची गोलंदाजी केली ती, परंतु इथे मात्र तीच गोलंदाजी त्याला आठवावी लागेल. चांगलं कमबॅक करून द्यायला लागेल. वरची कोपली संघाला जिंकायचं असेल तर 1-2 डॉट चेंडू टाकणं गरजेचं आहे. परंतु त्यासमोर जर पाहिला असेल ना फलंदाज निशांत माळी काय फलंदाजी करतोय, लाजवाब. सलामीला फलंदाज निशांत माळी 22 धावांवरती खेळतोय. चांगला चेंडू इथे मात्र झेल सोपा झेल पकडतोय फलंदाज निशांत माळीचा होतोय. खात्मा. संधी भेटते पुन्हा एकदा बीजा ब्रॉडरला. चौकार भले खाल्ले असेल हर्षदने, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक करून दिलं. जो मोठा हार आणि जीत मधला अडथळा होता तो मात्र दूर केला तो निशांत माळीचा. 11 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी करून परतला, परंतु नवीन फलंदाज होता. फलंदाजी मार्गावरती धीरज. याला मात्र धीरज द्यावा लागेल मी म्हणेल उत्कृष्ट सावळे संघाला, कारण की येणाऱ्या 4 चेंडूमध्ये आता गरज होती मात्र 7 धावांची. एखादा मोठ्या फटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करू शकतो सामन्यामध्ये, परंतु 1-2 डॉट गेले तर मी म्हणेल वरची गोपली सुद्धा हवी होऊ शकतो.
4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. आपण पाहतो स्क्रीनवरती 52 धावांचा पाठलाग करायचा होता, 45 धावा आता मात्र फळकावर लागल्यात. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज हर्षद. खराब चेंडू इथे मात्र ऑप्शनच्या बराच भाग जाणारा चेंडू एक नक्कीच धाव भेटते. स्वरूपाची धावसंख्या 1 ने वाढते, ती पोचते 46 या आकड्यावरती धावसंख्या. इथे मात्र अजूनही 4 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. 4 चेंडू 6 धावा, 6 धावा 4 चेंडू. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज हर्षद, तर स्ट्राईकला असणारा गोलंदाज नौका आलेला गोलंदाज धीरज. धीरज बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय, परंतु हर्षद चांगला फटका. इथे मात्र 1 धाव निश्चित भेटेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती होते, चेंडूची फेक करणार, तोपर्यंत 1 धाव होते पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोहोचते 47 धावा फरकात लागतात. येणार अजूनही 3 चेंडूमध्ये गरज असणार ती 5 धावांची. 3 चेंडू 5 धावा. ऋषिकेश याने मात्र एक चौकार आणि एक षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केलेले आहे, परंतु आता मात्र नक्कीच जर षटकार मारून जर सामना जिंकला तर आकाश शेठ कलवार यांच्याकडनं तब्बल 500 रुपये फलंदाज ऋषिकेश याला. परंतु बघू आता येणार अजूनही 3 चेंडू मध्ये गरज असणारी ती 5 धावांची. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज हर्षद. खराब चेंडू. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात, जमिनीला आज समांतर करतात. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोचते 48 या आकड्यावरती. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये गरज आहे ती 4 धावांची. 3 चेंडू 4 धावा. चांगला चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग दिशेने मारायला फटका. एकदा तर निश्चित रुपये आणि खराब क्षेत्ररक्षण आणि नक्कीच धाव बाजूला होते, परंतु स्ट्राईक ज्याला पाहिजे होती ऋषिकेशला, त्याला मात्र स्ट्राईक भेटतं. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोचते 49 या आकड्यावरती. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये गरज असणार होती 3 धावांची. 2 चेंडू 3 धावा. बघूया आता मात्र कुठला फलंदाज पाठवतात, कारण की जर पाहायला गेलं तर नवीन फलंदाज होते यज्ञेश भंडेरकर. अजूनही 2 चेंडू मध्ये गरज असणार ती 3 धावांची. जर सामना बरोबर सुटला तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे 3 धावा या मला वाटतं बनाव्या लागतील त्या उत्कृष्ट सावळे संघाला. स्ट्राईकला फलंदाज ऋषिकेश. जमिनी बाजू म्हणजे पाहिलं ना तर ऋषिकेश जो स्ट्राईकला, तो मात्र मी म्हणेल टर्म कार्ड आहे तो उत्कृष्ट सावळे संघाचा. एक घातक फलंदाज आहे, परंतु हर्षद याने मात्र बरेचसे असे सामने काढलेत. चांगला फटका. इथे मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि जिथे 4 धावा होत्या तिथे मात्र नक्कीच आपल्या खात्यासाठी धावा वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षणाने. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोचते 50 या आकड्यावरती. अजून येणाऱ्या 1 चेंडू मध्ये 2 धावाची गरज. मला वाटतं एक हाय व्होल्टेज सामना पाहतो आपण, तगडा मुकाबला, काटेकी टक्कर, ईट का जवाब पत्थरचा देगे असं म्हणत पाहतो आपण. उत्कृष्ट चावळे संघ आणि अतुल माळी आता मात्र पाहतो. आणि जर वीरेश्वर
ग्रामस्थ मंडळ जर हा सामना जिंकला तर 500 रुपये हर्षदसाठी येणाऱ्या एक चेंडूमध्ये गरज असणार ती 2 धावासाठी. मित्रांनो जर हा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघासाठी. लाजवाब खरोखरच काय सामना रंगला. म्हणजे आपण म्हणतो ना की नवरा मरो किंवा नवरी मरो, आम्हाला फक्त जेवायची मतलब आहे. कोणी जिंको किंवा कोणी हरो, फक्त इथं जी विजय तो मात्र क्रिकेटचा होतो आणि तो विजय मात्र कोण संपादन करतं हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. एक चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज हर्षद, तो स्ट्राईकला गोलंदाज ऋषिकेश. 5 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी करणारा ऋषिकेश आपला हा अंतिम चेंडूमध्ये विजय मिळवून देतो का उत्कृष्ट सावळे संघाला हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. चांगला चेंडू, एक धाव तर निश्चित भेटेल. बघूया क्षेत्ररक्षक तैनात आणि अशा तऱ्हेने फलंदाज बाद होते आणि वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ खऱ्या अर्थानं मी म्हणेल लक फॅक्टर सामना जिंकते. दोन्ही संघाच्या मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि नक्कीच वरणाई क्रिकेट संघ वरणे याने या मैत्री चषकामध्ये मला बोलवले होते. मी प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय वरची खोपोलीमध्ये या नक्कीच या सामन्याचा मॅनेजमेंटचा किताब जातोय ज्याने खरी फलंदाजी खरोखरच चांगली फलंदाजी केली. विनर नाही ठरते मॅन ऑफ द मॅच. नक्की मी विनीला विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आणि वरणाई क्रिकेट संघ वरणे आयोजित मैत्री चषक 2025 मध्ये मला इथे मात्र समालोचन करण्याची संधी दिली ते आमचे मित्र प्रभाकर देशमुख याचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी इथेच थांबतो आणि तुम्ही मात्र जाऊ नका कुठे. हा सामनाचा आस्वाद घ्या आणि माझे साथी समालोचक